तलाठी भरती 2026 जी सामान्य ज्ञानचे क्वेश्चन या ठिकाणी आपण काय करणार आहोत घेणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. कालच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे 15 क्वेश्चन बघितले. आज आपण 15 क्वेश्चन या ठिकाणी काय करणार आहोत पाहणार आहोत. तर चला तर व्हिडिओ नंबर सुरुवात करूया. आता व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 1. महात्मा फुले समता पुरस्कार 2025 खालीपैकी कोणास प्राप्त झाला? तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 आहे पंडित राजा काळे, ऑप्शन नंबर 2 वंदना गुप्ते, ऑप्शन नंबर 3 सुहास जोशी आणि ऑप्शन नंबर 4 सुखदेव थोरात. तर जी समता पुरस्कार आहे महात्मा फुले समता पुरस्कार 2025चा डॉक्टर सुखदेव थोरात यांना काय केलं आहे देण्यात आलेला आहे. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. याबरोबरच आपल्याला माहिती असलं पाहिजे की हे जे पुरस्कार आहे पुरस्कार हा 28 नोव्हेंबर 2025ला वितरित केला होता दिला गेला होता 2025. आणि डॉक्टर सुखदेव थोरात हे काय आहेत एक ज्येष्ठ अर्थतज्ञ आहेत, विचारवंत आहेत आणि सामाजिक संशोधक पण आहेत. आणि हे UGC माझे अध्यक्ष पद त्यांनी काय केलं आहे भूषवलेलं आहे UGC. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे या ठिकाणचा दुसरा प्रश्न. अनाहत सिंग खालीपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? जे अनाहत सिंग आहेत हे खालीपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? 1 टेनिस, 2 हॉकी, 3 तिरंदाजी आणि 4 स्क्वॉश. तर अनाहत सिंग हे स्क्वॉशपट्टू आहेत. कोण आहेत? स्क्वॉशपट्टू आहेत. त्यांनी 2025 आशियन ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप अंडर 19 महिला विजेती आहे. 2025 आशियन स्क्वॉश डबल चॅम्पियनशिप महिला दुहेरी सुवर्ण त्यांनी पटकावलेलं आहे. आणि 2025 मध्ये इंडियन ओपन स्क्वॉश विजेतेपदी त्यांनी काय केलं आहे मिळवलेलं आहे. हेही तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. आज तिसरा प्रश्न आहे अयोध्या. अयोध्या येथील श्रीराम मंदिरावर धर्म ध्वजारोहण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कधी करण्यात आलं? अयोध्येतील श्रीराम मंदिरावर धर्म ध्वजारोहण कधी करण्यात आलेलं आहे? तरी सर्वप्रथम अयोध्या कुठे आहे? तर अयोध्या ही UP मध्ये आहे. UPला काय आहे? श्रीरामाचं मंदिर आहे. त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती 22 जानेवारी 2024ला. हे लक्षात ठेवा. 22 जानेवारी 2024ला मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. आणि प्राणप्रतिष्ठा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली होती. आणि धर्म ध्वजारोहण केलेलं आहे 25 नोव्हेंबर 2025 रोजी. हे आपल्याला काय करायचं या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. आणि ही वास्तुशैलीचा प्रकार कोणता आहे? तर नागरशैली ही वास्तुशैलीचा प्रकार आहे. नागरशैली हा वास्तुशैलीचा प्रकार आहे. हे तुम्हाला काय करायचं या प्रश्नाबाबत लक्षात ठेवायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. डेव्हिस कप 2025चा विजेता देश कोणता? डेव्हिस कप चा विजेतापद देश कोणता? डेव्हिस कप जे 2025 झाले होते. एक ऑप्शन नंबर 1 स्पेन, 2 इटली, 3 जपान आणि 4 ऑस्ट्रेलिया. तर डेव्हिस कप जो झाला होता त्याचा जो विजेतापद आहे ते इटलीने काय केलेलं आहे मिळवलेलं आहे. इटली हे विजेतेपद इटलीकडे होतं. आणि उपविजेता होता स्पेन हा काय होता उपविजेता होता. आणि जी अंतिम फेरी झाली ती बोलोन्या इटली या ठिकाणी. स्थळ होतं इनिपॉल अरेना. आणि ही झाली होती नोव्हेंबर 2025 ला काय झाली होती. आणि हे सलग इटलीने तिसऱ्यांदा काय केलेलं आहे विजेतेपद मिळवलेले आहे. इटलीने तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवलेले आहे. आणि यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. महिला कबड्डी वर्ल्ड कप 2025 महिला कबड्डी वर्ल्ड कप 2025चा अंतिम सामना कोठे पार पडला? तर महिला कबड्डी वर्ल्ड कप झालं होतं त्याचा अंतिम सामना कोठे पार पडला? तर महिला वर्ल्ड कप साधा प्रश्न जर विचारला असेल तर ढाका आहे. ढाका हे बांगलादेश या ठिकाणी आहे. या प्रश्नाचं उत्तर नंबर 1 आहे. तर बांगलादेश या ठिकाणी ढाका आहे. आणि या ठिकाणी विजेता झाला होता भारत हा विजेता होता. आणि उपविजेतेपद चायनीज तैपाई हे उपविजेती पटकावलेलं होतं. आणि हा पद 35-28 या फरकाने काय केला होता भारताने जिंकला होता.
आणि अंतिम सामना झाला होता यांच्यामध्ये 24 नोव्हेंबर 2025 साली. 24 नोव्हेंबर 2025 साली काय झालेलं होतं यांच्यामध्ये सामना झालेला होता. आणि अंतिम सामना हा या ढाकाच्या ठिकाणी झालेला होता. चला तर यानंतरचा 6वा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. जागतिक बॉक्सिंग कप 2025 कोणत्या ठिकाणी पार पडला? तर जागतिक बॉक्सिंग कप 2025 हा ग्रेटर नोएडा या ठिकाणी पार पडलेला आहे. तर ग्रेटर नोएडा हे कुठे आहे? ग्रेटर नोएडा हे यूपी मध्ये आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे. आणि जो बॉक्सिंग झालेला होता ते 3 टप्प्यामध्ये झाला होता. पहिला टप्पा झाला होता तो ब्राझीलमध्ये झाला होता. ब्राझीलमध्ये कुठे झाला होता? तर फोज दो इक्वासू या ठिकाणी झालेला होता. फोज दो इक्वासू या ठिकाणी झालेला होता. आणि जो दुसरा टप्पा झाला होता अस्ताना कझाकस्तानमध्ये झाला होता. अस्ताना कझाकस्तानमध्ये काय झालेला होता? दुसरा टप्पा झाला होता. आणि तिसरा टप्पा आपल्या ग्रेटर नोएडा यूपी मध्ये झालेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे 7वा प्रश्न. जो प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, नोव्हेंबर 2025 मध्ये जागतिक कवी संमेलन कोठे पार पडले? नोव्हेंबर 2025 मध्ये जागतिक कवी संमेलन कोठे पार पडले? तर जागतिक कवी संमेलन ऑप्शन नंबर 1 पुणे, ऑप्शन नंबर 2 कोलकाता, ऑप्शन नंबर 3 मुंबई, ऑप्शन नंबर 4 जयपूर. तर नोव्हेंबर 2025 मध्ये जागतिक कवी संमेलन झालं होतं ते कोठे पार पडलं होतं? तर जागतिक कवी संमेलन हे कोलकाता या ठिकाणी झालेलं होतं. आणि हे कवी संमेलन 13वे कवी संमेलन होतं. किती मिलन नाही सॉरी 13 देशांनी यामध्ये काय केलं होतं? सहभाग केलेला होता. आणि हे 8वे कवी संमेलन होते. कितवे? 8वे कवी संमेलन. 13 देशांनी सहभाग केला होता. 8वे कवी संमेलन होते आणि कोलकाता या ठिकाणी काय झाला होता. यानंतरचा प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक 8 नंबरचा तो स्क्रीनवर आहे. 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याच्या निर्मितीला 25 वर्षे पूर्ण झालेली आहेत? तर 2025 मध्ये 25 वर्ष पूर्ण झालेली राज्य एक ऑप्शन नंबर 1 उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंड, ऑप्शन नंबर 2 मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, ऑप्शन नंबर 3 महाराष्ट्र, पंजाब, आसाम आणि ऑप्शन नंबर 4 हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि केरळ. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंड हे काय आहेत या प्रश्नाचं ऑप्शनचं उत्तर आहे. ऑप्शन आहे छत्तीसगड हे 1 नोव्हेंबर म्हणजे या सर्व राज्याची निर्मिती ही 2000 साली झालेली होती. तर छत्तीसगड 1 नोव्हेंबर 2000 साली निर्माण केलेलं आहे. उत्तराखंड हे 9 नोव्हेंबरला निर्माण झालेलं आहे आणि झारखंड हे 15 नोव्हेंबरला काय केलं आहे याची निर्मिती झालेली आहे. झारखंडची 15 नोव्हेंबरला म्हणजे नोव्हेंबर 2000 मध्ये या तिन्ही राज्याची निर्मिती झालेली आहे. म्हणून या 2025 मध्ये या 3 राज्यांना काय झालं 25 वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. पहिला अंडर T20 महिला वर्ल्ड कप 2025 कोणत्या देशाने जिंकला? पहिला अंडर T20 महिला वर्ल्ड कप 2025 कोणत्या देशाने जिंकला? आजचा प्रश्न आहे. आणि प्रश्नाचे ऑप्शन आहेत 1 बांगलादेश, दुसरा नेपाळ, तिसरा श्रीलंका आणि चौथा भारत. तर अंडर T20 भारताने काय केलेलं आहे जिंकलेला आहे. यानंतरचा क्वेश्चन आहे 10वा क्वेश्चन. कितव्या क्रमांकाचे आंतरराष्ट्रीय मुख्य न्यायाधीश संमेलन लखनौ येथे पार पडले? कितव्या क्रमांकाचे आंतरराष्ट्रीय मुख्य न्यायाधीश संमेलन लखनौ येथे पार पडले? 1 24वे, दुसरे 25व्या, तिसरे 26व्या, 4 27व्या. तर कितव्या क्रमांकाचे आंतरराष्ट्रीय मुख्य न्यायाधीश संमेलन लखनौ या ठिकाणी पार पडले? तर याचे उत्तर आहे 26व्या क्रमांकाचे आंतरराष्ट्रीय मुख्य न्यायाधीश संमेलन या ठिकाणी पार पडलेले आहे, जे की यूपी या ठिकाणी पार पडलेलं आहे. कालावधी होता 19
ते 24 नोव्हेंबर या कालावधीमध्ये पार पडलेला आहे आणि याच्यामध्ये 51 देशातील न्यायिक व इतर मान्यवर या ठिकाणी काय होते उपस्थित होते आणि याचा मुद्दा होता मुख्य विषय होता जागतिक शांतता, आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्राच्या संबंधित मुद्दे सुधारण्याचे मुद्दे या ठिकाणी काय केले होते मांडण्यात आलेले होते. तर हे 26वे काय होते आंतरराष्ट्रीय मुख्य न्यायाधीश संमेलन होते जे की लखनौ येथे पार पडलेले होते. आता या ठिकाणी 11वा प्रश्न दिलेला आहे जो अतिशय महत्त्वाचा आहे. माउंट एव्हरेस्ट सर करणारी भारतातील पहिली अंध महिला. माउंट एव्हरेस्ट जी सर करणारी होती पहिली अंध महिला जी की जोजिन अंगमो कोणत्या राज्यातील आहे असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. तर जोजिन अंगमो ही हिमाचल प्रदेश राज्यातील आहे आणि तिचा जिल्हा आहे किन्नौर जिल्हा. किन्नौर जिल्हा जो आहे तो हिमाचल प्रदेशमध्ये आहे. किन्नौर जिल्ह्याची ती रहिवासी आहे आणि जोजिन अंगमो हिने 19 मे 2025 रोजी माउंट एव्हरेस्ट सर केला आणि तिची पहिली दृष्टीहीन महिला म्हणून काय केली आहे नोंद झालेली आहे. तर ती कुठली आहे तर हिमाचल प्रदेश या राज्याची काय ती रहिवासी आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 12 नोव्हेंबर 2025 मध्ये राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये राज्य श्रेणीतील प्रथम राज्य कोणते. ऑप्शन नंबर 1 राजस्थान, ऑप्शन नंबर 2 तमिळनाडू आणि ऑप्शन नंबर 3 तेलंगणा आणि ऑप्शन नंबर 4 महाराष्ट्र. तर नोव्हेंबर 2025 मध्ये प्राप्त राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये राज्य श्रेणीतील प्रथम राज्य होते महाराष्ट्र. द्वितीय राज्य होते गुजरात. दुसरे राज्य कोणते आहे गुजरात आहे आणि तिसरं राज्य आहे हरियाणा आहे. आणि या सगळ्यांना द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काय केलेला आहे पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आणि 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कार हा होता 6वा राष्ट्रीय जल पुरस्कार जो झाला होता 18 नोव्हेंबर 2025 नोव्हेंबरला झालेला होता. ही प्रश्नासोबत लक्षात तुम्हाला ठेवावे लागेल. यानंतरचा प्रश्न आहे भारत पर्व 2025. यानंतरचा प्रश्न भारत पर्व 2025 महोत्सवात महाराष्ट्राचा खालीलपैकी कोणता चित्ररथ सहभागी झाला होता. 1 स्वराज्य सेकतेचा धागा, 2 छत्रपती शिवाजी महाराज, 3 बैलपोळा. तर महाराष्ट्राची लोककला. तर भारत पर्व 2025 मध्ये महोत्सवात महाराष्ट्राचा खालीलपैकी चित्ररथ सहभागी झाला होता तो म्हणजे महाराष्ट्राची लोककला त्या ठिकाणी काय झाली होती सादर करण्यात आलेली होती. तर ऑप्शन नंबर 4 हे त्याचं काय उत्तर आहे. यानंतरचा 14वा प्रश्न आहे न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे कितवे सरन्यायाधीश आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे कितवे सरन्यायाधीश आहेत. ऑप्शन नंबर 1 50वे, ऑप्शन नंबर 2 51वे, ऑप्शन नंबर 3 53वे आणि ऑप्शन नंबर 4 54वे. तर भारताचे हे 53वे काय आहेत भारताचे सरन्यायाधीश आहे. याच्या अगोदर 52 होते जे की BR गवई होते. हे काय होते भारताचे सरन्यायाधीश होते जे 52वे सरन्यायाधीश होते आणि 53वे न्यायमूर्ती सूर्यकांत आहेत. आणि पदभार स्वीकारला होता 24 नोव्हेंबर 2025 रोजी. 24 नोव्हेंबर 2025 ला काय केलं आहे पदभार स्वीकारला आहे. कोणाच्या हस्ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काय केलं त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. तर आणि 15 नंबरचा क्वेश्चन आपण प्रश्नाच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच बघितलेला आहे. प्रश्नाचं उत्तर द्या, कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.